आघाडीमध्ये सांगली लोकसभा निवडणुकीवरून जोरदार रस्सीखेच रंगली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार जाहीर झाला असतानाही काँग्रेसचे विशाल पाटील मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत आणि त्यामुळे सांगलीच्या तिढ्यावरून महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडण्याची धाकधूक अजून तरी कायम असल्याचं दिसतंय। सांगली लोकसभेचा तिढा सुटता सुटेना। काँग्रेस ठाकरे गटातील वाद मिटेना। विशाल पाटील लढण्यावर ठाम। महाविकास आघाडीत बिघाडी होणार। प्रचार यंत्रणा कशी राबवली जाईल किंवा अन्य काही अनेक गोष्टी आहेत त्या संदर्भात तुम्हाला हे आमचे प्रमुख नेते उद्या माहिती देतील। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांचा हा विश्वास। ठाकरे गटाने सांगलीतून चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केल्यापासून सांगलीत काँग्रेस आक्रमक झाली आहे। काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील, काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आणि स्थानिक काँग्रेस नेत्यांचा सांगलीच्या जागेवरचा दावा कायम आहे। प्रसंगी मैत्रीपूर्ण लढतीची काँग्रेसची तयारी आहे। आता राऊत तोडग्याची भाषा करत असले तरी विशाल पाटील लढण्यावर ठाम आहेत। विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखाली एकच उमेदवार माझ्या रूपानं काँग्रेस पक्षाने शिफारस करून दिल्लीला पाठवला। सीईसीच्या कमिटीमध्ये सुद्धा विशाल पाटील हे एकच नाव करून त्या ठिकाणी निर्णय झाला। विशेष म्हणजे काँग्रेसचे नेतेही सांगलीच्या जागेसाठी आग्रही असल्याचं दिसतंय। इतकंच नाही तर संजय राऊतांच्या आक्रमकतेवरही काँग्रेस नेत्यांनी आक्षेप व्यक्त केला। सांगलीचा जागेचा आग्रह आमचा आहेच आहे, परंतु यामध्ये शेवटी आमचे दिल्लीचे जे श्रेष्ठी आहेत ते सुद्धा भाग घेत आहेत, चर्चा करतायत। मला असं वाटतं की त्यामधून काही ना काही आज मार्ग आज आम्ही काढणार आहोत। काही ना काही निर्णय तर आज घ्यावाच लागणार आहे। उद्या गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आम्हाला आघाडी सुद्धा एकत्र पद्धतीनं जाहीर करायची आहे। काल म्हणालेत की आम्ही यावर नक्की मार्ग काढू आणि टोकाची भूमिका कोणी घेऊ नये अशी भूमिका मांडलेली आहे। आता संजय राऊत त्यांची भूमिका थोडी अडमेंट आहे किंवा ॲग्रेसिव्ह आहे, तर हे जरा आघाडीचा धर्म पाडताना थोडा सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे अशी आमची मागणी आहे। काँग्रेसचे नेते एकसुरात सांगलीवर दावा करत असतानाच संजय राऊतांनीही आता काहीशी सामंजस्याची भूमिका घेतल्याचं दिसतंय। चांगला आहे ना, वरिष्ठवार योग्य बोलत आहेत। आता या विषयावरती फार चर्चा न करता उद्याच्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर तिन्ही पक्षांनी आणि इतर आमच्या घटक पक्षांनी एकत्र येऊन 48 जागावर महाविकास आघाडीचा उमेदवारांचा प्रचार जोरात करावा ही आमची भूमिका आहे। सांगली लोकसभेच्या चढाओढीनं महाविकास आघाडीत वादाचा अंक बघायला मिळतोय। आता याबाबत एकत्र बसून चर्चा होणार असल्यानं यावर तोडगा निघण्याची अपेक्षा आहे। पण तोडग्यातून तिढा सुटणार असला तरी आक्रमक विधानांमुळे निर्माण झालेले मतभेद कितपत मिटतील हे सांगणं तुर्तास तरी अवघड आहे। सांगली मवियाच्या एकोप्या करता नाही चांगली असंच म्हणण्याची वेळ काँग्रेस आणि ठाकरेंच्या कार्यकर्त्यांवर आल्याचं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।